नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर करणार आहे। फॉल बीडिंग करण्यासाठीच्या खूप सोप्या स्टेप्स आणि टिप्स आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला खूप युजफुल ठरतील, तर व्हिडिओ संपूर्ण बघा। सकाळची माझी सगळी कामं आवरून झाली। कामं वगैरे आवरल्यानंतर दुपारचा जो रिकामा वेळ असतो त्यावेळेतच मी माझी मशीनचे कामं करत असते। आज मला ह्या तिन्ही साड्या फॉल बीडिंग करायच्या। या तिन्ही साड्यांमध्ये जे ब्लाउज पीस आहेत ते कट करून घेते मी। ब्लाउज पीस कट करण्याची ही माझी सोपी पद्धत आहे। साडीवर जर कुठलंही वर्क नसेल किंवा लेस वगैरे लावलेली नसेल, साडीमधला ब्लाउज पीस वेगळा करून घ्यायचा। शेवटचा भाग अशा पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने साडीचा ब्लाउज पीस कट करताना थोडीशी काळजी घ्यायची, नाहीतर कधी कधी साडीच फाटते आणि कस्टमरची साडी जर तुमच्याकडून फाटली तर तुमचंच नुकसान आहे, तुम्हाला ती साडी भरून द्यावं लागेल। अशाच पद्धतीने बाकी दोन साड्यांमधले पण मी ब्लाउज पीस कट करून घेते। साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत, म्हणजे तुम्ही कधीच फॉल लावला नसेल, पिको केला नसेल तरी तुम्ही तो व्हिडिओ बघून परफेक्ट पिको फॉल करू शकता। साडीला झोल पडणार नाही, पिको अगदी परफेक्ट होईल। खूप डिटेल मध्ये तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही नवीन असाल तरी घरच्या घरी परफेक्ट फॉल लावणं शिकून जाल। साडीचा मॅचिंग धागा मशीनला लावून घ्यायचा। साडीचा 1 इंचाचा कपडा मागे सोडून त्यानंतर फूट ठेवायचं आणि साडीचा कपडा हलकासा वर उचलून धरायचा, म्हणजे छान असा बारीक पिको होतो। मशीनच्या पुढचा मागचा कपडा हाताने अशा पद्धतीने थोडासा ओढून धरायचा, म्हणजे छान असा फिनिशिंग मध्ये पिको होतो। बघू शकता व्हिडिओ मध्ये किती छान असा बारीक पिको झालेला आहे। कपड्याच्या शेवटच्या भागापर्यंत छान असा पिको करून घ्यायचा आणि शेवटी डबल शिलाई मारायची। डबल शिलाई मारून पक्क करून घ्यायचं, म्हणजे तिथून शिलाई अजिबात खुलणार नाही। पिको करायच्या आधी जो सुरुवातीला 1 इंचाचा भाग सोडला होता आपण कपड्यांचा, सुरुवातीपासूनच जर पिको करायला घेतला तर तेवढा फिनिशिंग मध्ये पिको येत नाही। शेवटी अशा पद्धतीने धागा कट करून घ्यायचा। बघू शकता किती बारीक छान असा फिनिशिंग मध्ये पिको झालेला आहे। सुरुवातीला साडीचा 1 इंचाचा भाग जो कपड्याचा सोडला होता तो अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा। पिको करताना कधी हलकासा कपडा वर उचलून धरायचा, म्हणजे छान बारीक पिको होतो आणि फिनिशिंग मध्ये होतो। तुमच्या कामामध्ये फिनिशिंग दिसली तर तेवढंच काम तुमच्याकडे जास्तीचं येत राहते। कधी पण फिनिशिंग कडे लक्ष द्यायचं थोडं। शेवटी डबल शिलाई मारून धागा पक्का केला आणि अशा पद्धतीने छान असा पिको करून घेतला। फॉल लावताना 1 मिरीचा असा कपडा मोजून घ्यायचा, तो कपडा मागे ठेवायचा, पुढच्या मागे ठेवायचा आणि त्यानंतर मग फॉल लावणं स्टार्ट करायचं। नाहीतर तुम्ही इंच टेपनी मोजून घेऊ शकता, 10 ते 12 इंच मागं सोडायचं आणि त्यानंतर फॉल लावणं स्टार्ट करायचा। फॉल लावायच्या आधी अर्धा इंच फॉल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। साडीचा कपडा आणि फॉल बराबर एकावर एक ठेवून घ्यायचे, अशा पद्धतीने फुटकाली ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर शिलाई मारणं चालू करायची। साडीचा कपडा आणि फॉलचा कपडा बराबर एकावर एक ठेवूनच जोडून घ्यायचे। फॉलचा कपडा साडीच्या कपड्याच्या खाली नाही सरकला पाहिजे। साडी घातल्यानंतर फॉलचा कपडा दिसला तर तो बरा नाही दिसत। मी इथं पिकोचाच फूट ठेवलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही फॉल लावण्याचा जो वेगळा फूट येते तो लावून घ्या आणि चांगली फिनिशिंग येईल। पण मला सवय झालेली आहे म्हणून पिकोच्या फूटवर पण छान फिनिशिंग येते। छान असा फॉल लावला जातो। बघू शकता छान असा फॉल लावला गेलेला आहे। साडीच्या बाहेर हलकासा पण फॉलचा कपडा दिसत नाही आहे, अशा पद्धतीने फॉल लागले गेला पाहिजे। फॉलच्या शेवटी पण अर्धा इंचाचा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि छान असा फॉल कंप्लीट लावून घ्यायचा। डबल शिलाई मारून फॉल पक्का करून घेतला। बघू शकता व्हिडिओ मध्ये फॉल किती फिनिशिंग मध्ये लागलेला आहे। अशाच पद्धतीने बाकी दोन्ही साड्यांचे पण फॉल लावून घेते मी। लगेचच दुसरी साडी पिको करायला घेतली मी। धागा मॅचिंग लावला, प्रत्येक साडीला धागा मॅचिंगच लावायचा, म्हणजे छान फिनिशिंग पण येते आणि मॅचिंग धागा असेल तर वेगळासा दिसत नाही। मॅचिंग धागा लावला तर ग्राहकांची पण शिकायत येत नाही। ज्यांची साडी तुमच्याकडे पिको फॉलला आलेली आहे त्यांच्याकडून पण तुमची काही शिकायत येणार नाही आणि तुमचं काम जर त्यांना आवडलं तर नेहमी ते तुमच्याचकडे येतील। तशी साडीला फॉल बीडिंग करायचे तुमच्याकडे किती पैसे घेतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तिसऱ्या साडीला पण फॉल बीडिंग करून घेतली। तुम्हाला जसजशी साडीला पिको फॉल करण्याची जास्त प्रॅक्टिस होईल तसतसे तुम्ही एका दिवशी 10 ते 12 साड्यांना फॉल
फॉल बिडिंग करू शकता। फॉल बिडिंग करून घरच्या घरातूनच तुम्ही 2 पैसे तुमच्या घर संसारासाठी कमावू शकता। तुम्हाला जर फॉल लावायची चांगली प्रॅक्टिस झाली तर एका साडीला फॉल लावायला फक्त 30 मिनिटं लागतात। मी इथं साडी टीपॉटवरच छान अशी टाकून घेतली। मॅचिंग धागा सुईमध्ये भरून घेतला। सुईमध्ये डबल धागा भरून घ्यायचा आणि खूप मोठा धागा भरून नाही घ्यायचा, फार फार तर 1 मीटर एवढाच धागा भरून घ्यायचा। सुईमध्ये धागा जर खूप जास्त भरून घेतला तुम्ही तर हात तुरपाई करताना धाग्याचा सतत गुंता होत राहतो आणि गुंता काढण्यातच भरपूर वेळ जातो। तर हात तुरपाई करताना खूप जास्त लंबा धागा घ्यायचा नाही, धाग्याला गाठ पाडून घ्यायची आणि सुरुवातीला धागा डबल धागा मारून धागा तिथं पक्का करून घ्यायचा। साडीला फॉल लावताना हात तुरपाई अगदी बारीक आली पाहिजे, साडीवर अगदी बारीक बारीक धागा दिसला पाहिजे, खूप मोठा धागा नाही आला पाहिजे आणि फॉलच्या साईडनी हलकासा मोठा धागा येतो, हलकासा गॅप येतो धाग्यामध्ये। फॉल लावताना अगदी जवळ लावायचा, खूप जास्त गॅप ठेवायचा नाही, खूप जास्त गॅप ठेवला तर फॉल तिथून निघू शकतो। फॉलच्या कॉर्नरला डबल हात शिलाई मारून धागा पक्का करून घ्यायचा। हात शिलाईचे 6 ते 7 टाके मारून झाल्यानंतर डबल धागा मारून गाठ मारून तिथं पक्क करून घ्यायचं। अशाच पद्धतीने पूर्ण फॉल लावून घ्यायचा, म्हणजे एखादा धागा तुटलाही फॉलचा तर पूर्ण फॉल खुलत नाही। ज्या पद्धतीने मी साडी टीपॉटवर अथरून फॉल लावत आहे तशाच पद्धतीने तुम्ही स्टडी टेबल असेल त्यावर पण फॉल लावून घेऊ शकता। आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही फरशीवर छान अशी साडी पसरवून द्या आणि मस्त असा फॉल लागतो आणि झटपट होतो। याआधी पण मी फॉल बिडिंग वर बरेचसे असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। भरपूर अशा टिप्स पण मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, चेक करायला विसरू नका। नक्की व्हिडिओ बघा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। फॉल लावताना साडीहून आणि फॉल वरून वेळोवेळी अशा पद्धतीने दाबून हात फिरवून घ्यायचा। अशा पद्धतीने हात फिरवला तर साडीचा कपडा फॉलच्या आतमध्ये जास्तीचा राहत नाही आणि फॉल फिनिशिंग मध्ये लागतो आणि साडीला झोल सुद्धा पडत नाही। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी जवळ टाके मारून हात तुरपाई करून घ्यायची, खूप छान फिनिशिंग येते। खूप लांब धागे टाकले तर खूप ते दिसायला चांगले दिसत नाही। फॉलची खालची साईड मी मशीनवर लावून घेतली, वरच्या साईडचा फॉल मी हाताने लावून घेत आहे। दोन्ही साईडनी पूर्ण फॉल जर हातानेच लावायचा असेल तर तसा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी तसाही व्हिडिओ नक्की बनवेल। तसा व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओ खाली भरपूर अशा कमेंट्स करा, म्हणजे मी तो व्हिडिओही नक्की बनवेल। अशा भरपूर साड्या असतात ज्या साड्या स्टोनच्या असतात, ज्यांना भरपूर असं वर्क केलेलं असते, त्या साड्यांना मशीनवर फॉल लावला जात नाही। अशा साड्यांना दोन्ही साईडने हातानेच फॉल लावावा लागतो। पूर्ण साडीला हाताने फॉल लावायला थोडा वेळ लागतो, पण तुम्हाला जर असा व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा। हाताने फॉल लावला किंवा मशीनने फॉल लावला त्यामध्ये जास्त फरक काही असा दिसत नाही, पण हाताने फॉल लावलेला असेल तर फिनिशिंग जास्त छान येते आणि दिसायलाही तो छान दिसतो। साडीला फॉल लावताना साडी आणि फॉल जर सरकण्याची भीती वाटत असेल, साडीवर फॉल व्यवस्थित ठेवून बॉल पिन लावून घ्या, म्हणजे साडी आणि फॉल व्यवस्थित पक्के राहतील, सरकणार नाही। कॉर्नरला डबल धागा मारून पक्का करून घ्यायचा, तिथला धागा जरी तुटला तर शिलाई निघणार नाही, फॉल आणि साडी वेगळी होणार नाही। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असा फिनिशिंग मध्ये कुठेही झोल न पडता, फोल्ड न पडता, कपड्याला फोल्ड न पडता मस्त असा फॉल लावून झालेला आहे आपला। फॉल पूर्ण लावून झाल्यानंतर शेवटी फॉल मधून सुई बाहेर काढायची। सुईला अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा धागा गुंडाळून घ्यायचा। अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा गाठा बांधून घ्यायच्या आणि धागा कट करून घ्यायचा। खूप छान असा फिनिशिंग मध्ये फॉल लावून झालेला आहे। बघू शकता साडीला कुठेही झोल पडलेली नाही, कुठेही फोल्ड पडलेली नाही, परफेक्ट असा फॉल लावून झालेला आहे। अगदी बारीक शिलाई आलेली आहे। अशाच पद्धतीने बाकी असलेल्या दोन्ही साड्या पण मी फॉल लावून घेतल्यात। सेम पद्धत आहे फॉल लावण्याची, त्या पण साड्या फॉल लावताना दाखवल्या असत्या तर उगाचच व्हिडिओ खूप मोठा झाला असता। तिन्ही साड्या छान अशा फॉल बिडिंग करून झाल्यात आणि आज संध्याकाळी मिस्टरांनी ड्युटीवरून येताना आणली खूप छान अशी ताजी मेथी। कुठल्याही हिरव्या भाज्या तोडायला निवडायला जरासा वेळच लागतो,
मग मी भाजी छान निवडून घेतली आणि ताजी ताजी भाजी होती. मुलं बोलले छान ताजी ताजी मेथीची भाजी आहे, मेथीची भाजीच बनव. तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवले वरण भात बनवलं, मेथी मलाई पनीर बनवलं. बघू शकता किती छान दिसतंय, चवीला पण खूप छान झालेलं. तुम्हाला जर याची डिटेल रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याची डिटेल रेसिपी नक्कीच शेअर करेन. अगदी साधं वरण बनवलेलं, तूप टाकून मुलांना खायला खूप आवडते. आणि पीठ आधीच मळून ठेवलं होतं, लगेचच चपात्या बनवून घेत आहे. चपाती मऊ लुसलुशीत होण्यासाठी काय करायचं, पीठ कशा पद्धतीने मळायचं, चपाती लाटताना काय काळजी घ्यायची, तव्यावर शेकताना कुठल्या अशा टिप्स वापरायच्या म्हणजे चपाती खूप मऊ लुसलुशीत होते, अशा खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चपात्या खूप छान होतात, अगदी मऊ लुसलुशीत होतात. आणि आज चपाती बनवली तर दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी मऊ लुसलुशीतच राहते. कुणाला ओळखायला पण येणार नाही की ही आदल्या दिवसची चपाती आहे. चपाती बनवण्यासाठी मी लोखंडी तवाच वापरते, मला लोखंडी तवाच आवडतो. छान मऊ चपात्या होतात. सुरुवातीला ज्यांना सवय नसते त्यांना जरा भारी जाते, लोखंडी तव्यावर चपात्या व्यवस्थित बनत नाही. खरं तर लोखंडी तव्यावर लगेच चपाती जळायला लागते, जरा पलटायला उशीर झाला की लगेच चपाती जळायला लागते. मुलांनी आवाज दिला आणि मी थोडी बाजूने झाली तर चपाती जळता जळता वाचली. अशा पद्धतीने मी पूर्ण चपात्या बनवून घेतल्या, जेवणाचं ताट वाढून घेतलं. कशी वाटली आजची वेस्ट थाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, भरभरून सपोर्ट करा. थँक्यू.